बीडमध्ये काट्या, कुऱ्हाडी, कोयते आणि गावकट्टे घेऊन गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करीत आहेत. कायद्याचा त्यांना धाक राहिलेला नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे मारहाण करत असताना त्याचा व्हिडिओ बनवत आहेत, सोशल मीडियावर शेअर करीत आहेत आणि स्टेटस ठेवत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरीचा कळस गाठला गेलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तसेच खोक्याबाईचे मारहाण असो किंवा अनेक प्रकारचे अशा प्रकारचे व्हिडिओ जे व्हायरल झाले आहेत, वारंवार अशा प्रकारचे जे प्रकरण आहेत घडत आहेत. गुंडगिरी करून समाजात दहशत निर्माण केली जात आहे. कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. सूट कुणी उठतंय, एखाद्याच्या जीवावर उठत आहे आणि त्याला संपवत आहे. सामूहिकरित्या मारहाण करताना ते व्हिडिओ व्हायरल करीत आहेत. तसं बघायचं झालं तर याच आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरीच्या 3 घटना घडलेल्या आहेत. एक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला, तर गावातील वादाच्या कारणास्तव एका टोळकाने उपसरपंचाला काट्यानं बेदम मारहाण केलेली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. नंतर केज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी धाब्यावर जाऊन बंदूक दाखवल्याचे फोटो व्हायरल झाले. बीड तालुक्यातील साक्ष पिंपरी गावात माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना देखील समोर आली आहे. जे काय होत आहे ते खरंच गंभीर आहे. पोलिसांनी यावर विचार करून कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कायद्याचा धाक निर्माण होईल अशा कारवाया पोलीस प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे. इतपत कडक भूमिका घेण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर खरोखरच प्रश्न निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. दर 2-3 दिवसाला मारामाऱ्या, हल्ले अशा गुंडगिरीच्या घटना घडत आहेत. या आठवड्यामध्ये आपल्या शेतात काम करणाऱ्या सालगड्याला काही जणांनी उचलून नेलं होतं. मग तेच विचारण्यासाठी जो शेतमालक आहे, निवृत्त पोलीस अधिकारी राजाराम दाजेबा शिरसाट, राहणार किट्टी, आडगाव तालुका माजलगाव येथील हे रहिवासी, हे विचारायला तिथं गेले असता विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आणि मारता मारता वाचलेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे बघायला गेलं तर ह्याचे पायतोड म्हणत हवेवर उपसरपंचाला लाट्या आणि कोयत्याने मारहाण करतानाची व्हिडिओ समोर आलेले आहे. माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावात ही घटना घडली आहे. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी या टोळक्याचं अमानुष मारहाण केली आहे. यात त्यांच्या कानाचा पडदा फाटला असून हातपायाला फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर हाताला पिस्तूल असलेले फोटो व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून व्हायरल करत केज परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे आणि रामचंद्र ओमाशे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जरी दाखल झालेला असला, तसेच कोयते असो, काटे असो किंवा गावठी कट्टे असो, याचा सर्रास वापर मारहाणीमध्ये होतोय. आपण जे करतोय त्याचा परिणाम काय होतोय याची दहशत निर्माण करणाऱ्यांना भान राहिलेलं नाही. अशा घटना घडत असल्यानं समजताही भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नुसते गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर वारंवार असे प्रकार घडत असतील तर पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अशाच प्रकारचे एक नाही तर अनेक प्रकरण होत आहेत. तसं बघायचं झालं तर याच आठवड्यामध्ये 3 प्रकरण आपल्या समोर आले. एक म्हणजे माजलगाव तालुक्यामध्ये जे सेवानिवृत्त पोलीस राजाराम शिरसाट होते, यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांचे देखील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील उपसरपंच लक्ष्मण सर्जेराव चव्हाण, वय 30 वर्षे, यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केवळ बोगस बिल कोणतेही उचलू नये अशी सूचना व मुद्दा चव्हाण यांनी ग्रामसभेत मांडला होता. त्याचाच राग मनात धरून 5 जणांनी त्याचा व्हिडिओ करून यांना चांगलं अत्यंत अमानुषपणे मारहाण केली आहे. अशा प्रकारे स्टेटस ठेवत आहेत, आपले व्हिडिओ व्हायरल करीत आहेत. ह्याच्यापेक्षा मी किती मोठा बादशाह आहे, ह्याच्यापेक्षा मी किती दहशत निर्माण करू शकतो आणि आपली दहशत समाजामध्ये कशी होईल आणि मला लोक कसे घाबरतील आणि मला लोक कसे बाहे म्हणतील, अशा प्रकारची प्रवृत्ती आता बीडमध्ये सुरू झालेली आहे. परंतु हे कुठेतरी रोखणं आवश्यक आहे, कारण की एका आठवड्यामध्ये 3-3 अशा घटना होत आहेत. रोज 2-3 दिवसाला काही ना काही घटना बीडमध्ये होतच आहे आणि अशी तशी घटना होत नाही तर तसा मारहाण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. बीडमध्ये काट्या, कुऱ्हाडी, कोयते, गावठी कट्टे घेऊन गुंड प्रवृत्ती जे आहेत, लोक दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना कायद्याचं भान राहिलं नाही, त्यांना कायद्याची धाक राहिली नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे मारहाण करताना ते व्हिडिओ देखील व्हायरल करीत आहेत. म्हणजे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारचा जो अन्याय होत आहे तो कुठंतरी रोखला गेला पाहिजे आणि बीड पोलीस प्रशासनाने याच्यावर वेळीच कडक कारवाई करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या मुसक्या आवळणे एवढ्या गरजेचे आहेत, कारण की रोज काही ना काही अशा प्रकारचे प्रकरण होतच आहेत. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा राजतक मराठी.